पण ओम साई कोणे आयोजित आम्ही कोणेकर ट्रॉफी मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। आजच्या दिवसातला आपण एक पहिला सामना तर जरूर पहिला चांगल्यापैकी सामना एक रंगतदार सामना पाहायला मिळाला प्रेक्षक वर्गाला आणि त्यानंतर तर दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात इथे करतोय। दोन अतिशय नावाजलेले संघ आपण पाहतो तालुक्यातले एकमेकांसमोर चांगली एक लढत इथे होणार आहे मैदानातून। एकीकडे पण पाहत असाल तर अन्वी स्पोर्ट्स मुसारणे आणि दुसऱ्या बाजूला बोबा 11 खानिवली अशी ही एक मोठी लढत आपल्या सर्वांच्या भेटीला येते। सर्वांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत करतो। त्यासोबत सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेलेत त्यांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असणार आहे। तर सामना तर नक्कीच आता सुरू होतोय। तत्पूर्वी आपण पाहिलं असेल नाणेफेक इथे जिंकली गेली ती बोबा 11 खानिवली संघाने आणि प्रथमतः आता पसंती दिली आहे ती फिल्डिंग करण्याला। त्यामुळे या 5 षटकाच्या खेळात एक चांगलीशी त्यांना खेळ करायचा लागेल। त्याचबरोबर आपण पाहतोय मुसारणे संघाचं देखील एक जी त्यांच्या वाटेला आता बॅटिंग येते त्या बॅटिंगच्या आधारे त्यांच्या बॅटिंगच्या साह्याने त्यांना एक चांगला स्कोर इथे उभा करून प्रतिस्पर्धेवर एक चांगल्यापैकी टार्गेट ठेवावं लागेल। आणि या हेतूनेच मात्र सलामीचे 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत सुरुवात करण्याकरता। तर साईनाथ त्यांच्या सोबतीला मात्र विशाल अशी एक चांगली त्यांची जोडी मैदानात सज्ज होते सलामीरांची आणि पहिलं षटक इथे सुरू करतायत मैदानातून ते विशाल नाईक जेव्हा लटो सुरुवात करतायत पहिल्या षटकाला। बोबा संघाचा एक अतिशय एक हरवणारी गोलंदाज पहिलं पावरप्लेचं षटक मॅन्डेटरी पावरप्ले त्यांच्या हाती सोपवलं गेलंय कॅप्टनने आणि बघूया त्याचा किती उपयोग करतात कसा फायदा घेतात आपल्या संघाकरता ते आपण इथे पाहणार आहोत। तर निश्चितच गेमला स्टार्ट होते बरोबर 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग इथे पूर्ण करायची 5 षटकांचा खेळ संपवायचा आहे आणि षटकातील मात्र सुरुवात होताना पहिला चेंडू थोडासा आखोट टप्प्याचा चेंडूचा फलंदाज फटकवण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता डिक्लेअर झोन मध्ये आणि त्यामुळे जे पहिली धावफलका लागते ती एक धावेने सुरुवात जी होताना खातं तर उघडलं गेलंय वैयक्तिक आणि सांघिकरित्या। निश्चितच प्रेक्षक वर्गाला ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते। गेली 2 दिवस ज्या प्रेक्षकांनी मला खूप चांगली साथ दिली आणि खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय। सुंदरसं नियोजन सुंदरसं आयोजन ही खऱ्या अर्थाने कोणेकरांची खासियत म्हटली जाते आणि ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। कित्येक वर्षांची ही स्पर्धा आपण नेहमी पाहत असतो आणि या स्पर्धेचं सर्वांना आकर्षण असतं। यंदा ही स्पर्धा आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहतोय घर बसल्या। पुढचा चेंडू थोडासा पाय होता परंतु पुढे सरकलेत आणि चेंडूवर पूल करण्याचा प्रयत्न चेंडूने मात्र नक्कीच उभारी घेतली आणि सर आमच्या समाधान कक्षाला एक सलामी मिळते ती षटकाराची। अतिशय उत्तुंग षटकार टोकला गेला अगदी टायमिंग बेमिसाल ठरला आणि बरोबर चेंडूला हेरताना मात्र चेंडूला पूल करताना सक्सेसफुल षटकार आलाय। त्यामुळे 6 धावा बाळल्या गेल्यात। या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या अंकावर। साईनाथ यांनी देखील आपलं खातं मात्र षटकाराने उघडलं गेलं। चांगली सुरुवात करतायत संघाकरता। निश्चितच मुसारणे संघ देखील एक तगडा संघ गणला जातो आपल्या तालुक्यामध्ये। अनेक मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता नेहमीच राखून असतात ते। अशा वेळेस या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र आखोट टप्प्याचा चेंडूचा थोडासा बॅकफुट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडूने उसळी अचानक घेतली गेली आणि अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू उसळून गेला दृष्टी मागे डॉट स्वरूपात। चांगली गोलंदाजी मात्र कमबॅक चांगल्यापैकी म्हणता येईल। स्वतः गोलंदाज आपल्याला सावरतायत आणि या खेळपट्टीचा एव्हाना अंदाज आला असेल की कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे। 3 चेंडूचा खेळ तिथे संपतोय विशाल यांच्या या गोलंदाजीमध्ये। एक हरवणारी असं मी गोलंदाज म्हणतोय की चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे आणि पुढच्या चेंडूला यावेळेस चांगला फटका इथे मात्र उमर फाकी यांच्या डोक्यावर त्याच्या मस्तकाला दसतोय ते चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे जातोय आणि आणखी एक दर्जेदार षटकार साईनाथ त्यांच्या बॅटमधला। पहिल्याच पॉवरप्लेच्या षटकामध्ये एक खेळी करण्यासाठी मात्र अगदी आतुर होते सुरुवातीला आणि आता मात्र नक्कीच त्याचं प्रदर्शन घडवलंय 2 चांगले षटकार टोकताना। त्यामुळे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 13 वर। एकंदरीत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपतोय। पहिल्याच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद चांगली सुरुवात झाली 13 धावांची। त्यामध्ये 12 धावा करतात स्वतः मात्र साईनाथ 2 षटकारांच्या साह्याने। तर कित्येक वर्षाचा अनुभव आपला हा त्यांचा पणाला आज लागतो या मैदानातून। दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो गेले 2 दिवस आणि आजचा हा 3रा दिवस। पहिल्या दिवशीचा विचार केला तर FDC कुडूस या टीमने मात्र अगदी सुपर 4 मध्ये स्थान मिळवलं म्हणजे सेमीफायनल मध्ये स्थान मिळवलं आणि कालचा दिवस जर पाहिला तर वाडा संघाने RP लायन वाडा ज्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी करून हा संघ देखील थेट पोहोचलाय। इथे मात्र पुन्हा एकदा 5 चेंडू मिळते आणि पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न यावेळेस उमर फकी यांनी हवेत उडी मारली आणि चेंडूला मात्र स्टॉप केला गेलाय। भले मात्र विकेट जरी आली असली तरी मात्र त्यांनी षटकार थांबवला आणि हे महत्त्वाचं म्हणजे 5 धावा रोखल्या गेल्या तसंच म्हणावं लागेल। खरोखरच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्या संघासाठी 5 धावा रोखताना। त्यामुळे एकच धाव समाधान मानावं लागतं ते साईनाथ यांना। त्याच बरोबर संघाची धावसंख्या पोहोचली होती ती धावफलकावर 14 धावा बिनबाद 14 शी सुरुवात आपण पाहतोय। पहिल्या षटकात 5 चेंडूचा खेळ संपला गेला
अंतिम चेंडू दाखवा बाकी आहे. विशाल नाईक निश्चितच थोडेसे कच्ची असतील मनातून की आपल्या या पहिल्या षटकात अपेक्षा सांगायला होती की चांगली गोलंदाजी व्हावी, परंतु कधी कधी अपेक्षेचा भंग देखील होतो, कारण समोरचा फलंदाज देखील तेवढाच चांगल्यापैकी खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे पहिल्या षटकात आतापर्यंत त्यांनी नक्कीच चांगली ही कामगिरी म्हणावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाची. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विशाल नाईक पण स्वतः मात्र चेक करतायत चेंडू कशा प्रकारे आहे त्याची पडताळणी करताना मात्र निश्चितच हवा असेल तर आपण दुसरा चेंडू देऊ शकतो, पंचांनी मात्र मागितल्यास. तर निश्चितच एक चांगली लढत सध्या प्रेक्षकांच्या भेटीला इथे पाहावयास मिळते. अनेक प्रेक्षकांनी देखील मला गेले 3 दिवस चांगलं साथ दिली आहे आणि विशेषतः म्हणाल तर जे संघ सहभागी त्यांचं देखील तेवढंच कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांचा सहभाग म्हणूनच ही स्पर्धा होत असते. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, परंतु आजचा जर दिवस शेड्यूल जर पाहिला तर निश्चितच यानंतर गावदेवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्यानंतर सिक्कीम इल्कॉस अशी लढत असेल. परंतु नुकतीच अंतिम चेंडू आपण इथे खेळ पाहिला आणि या अंतिम चेंडूवर एक धाव येताना षटक संपलं गेलं. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा हा खेळ निर्धारित संपतोय. पहिल्या षटकात कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता मात्र संघाने सुरुवात जी केली आहे ती बिनबाद 15 धावा अशी सुरुवात आपण बघतोय ती बोबा 11 खानविल संघाच्या विरोधात मात्र अनबी स्पोर्ट्स मुसारणे संघाची. तर दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी पहिलं षटक त्यांनी खेळून काढलंय. विशेषतः साईनाथ यांचं जो कौतुक करावं लागेल, ज्यांनी 2 षटका ठोकत ज्या पद्धतीने सरासरी खेचली या पहिल्या षटकामध्ये ती निश्चितच संघाला सुखावणारी ठरली. आणि त्यानंतर बघायचं दुसरं षटक जे सुरू होतंय पॉवरप्लेचं दुसरं षटक असेल त्यामध्ये तुम्ही 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि त्या दृष्टीने मात्र आता फिल्डिंग सजवलं जातंय. तर पुढचे दोन्ही संघ पण तयार राहायचं आहे. बिल्कोस सिक्कीम आणि गावदेवी अब्जे. तर आपण पाहिलं असेल विशाल नाईक यांची गोलंदाजी पाहिली, परंतु आता विशाल लोखंडे त्याच नावाचा हा खेळाडू आपण होते. निश्चितच एक हरून हा देखील गोलंदाज म्हटला जातो, नेहमीच संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करणारा. आणि पहिल्या चेंडूला थोडासा स्टडी गेम पाहायला मिळाला, अगदी सन्मान दाखवला या चेंडूवर आणि चेंडू अगदी हलकेसे स्टिअर करताना मात्र चेंडू होतो शॉट थर्डमॅनला. त्या दरम्यान एक धाव विशाल यांनी घेतली आहे. विशाल दिनकर हा देखील मुसारी संघाचा अतिशय लिटिल मास्टर फलंदाज म्हटला जातो. जसं विशाल बागुल म्हटलं जातं, विशाल वलटे म्हटलं जातील, त्यांच्याच पटरीतला हा खेळाडू म्हटला जातो नेहमीच. त्याचं देखील तेवढंच चांगलं क्रिकेट आपण नेहमी पाहतो. तर नुकतीच एक धाव घेत पुन्हा आपल्या सहकार्यात साथ देत आहेत स्ट्राईकवर आणताना आणि संघाची धावसंख्या पोहोचली 16वर. इथे मात्र त्यांनी गेम थोडंसं चेंज केलं म्हणावं गेलं, माइंडसेट थोडंसं वेगळा केला आहे. त्याला माहिती की हा गोलंदाज थोडंसं गोलंदाजी करताना मात्र मीडियम स्पिन मारा म्हणावं गेला अशा प्रकारची गोलंदाजी होती. त्यामुळे थोडंसं सावध पोहित घेतला. दोन्ही फलंदाजी प्रत्येकी मात्र एक धाव घेतली पहिल्या 2 चेंडूवर आणि त्यामुळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 73च्या खेळामध्ये 17 धावा 17 बिनबाद 17 धावा. 2 चेंडूचा खेळ नुकताच जिथे संपला गेला आहे. तो विशाल लोखंडे यांच्या गोलंदाजीमधला अतिशय डावखुऱ्या आताचा गोलंदाजी आपल्या बोटातली एक करामत तो नेहमी दाखवत असतो. आणि या षटकातून आता पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस घेताना चांगला स्ट्रोक तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण रोशन पाटील यांचा आणि या दरम्यान चेंडूला अगदी स्टॉप त्यांनी करत फेक लगेच केली, पण तो आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतात फलंदाज. त्यामुळे पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. प्रत्येकी एक धाव घेत असताना 3 चेंडू संपले गेलेत आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 18वर. तर निश्चितच क्रिकेटचा खेळ म्हणजे आपल्याला थोडंसं सामंजस्य दाखवावं लागतं, परिस्थिती ओळखून खेळ करणं महत्वाचं असतं. याच मात्र अगदी थोडंसं घाई केली असं म्हणता येईल साईनाथने, कारण चेंडू थोडासा येताना उशीर झाला आणि चेंडू बॅट अगोदर फिरली गेली, त्यामुळे स्ट्रोकचं कनेक्ट झालं नाही आणि त्या दरम्यान एक चांगल्या चेंडूची समाप्ती. तर बिनबाद 18 धावा ज्या धाव फलकावर आपण जोडलेला पाहतोय. इथे मात्र चेंडूच्या वरून बॅटवरून चेंडू सर गेला तो फाईन लेगला नाही, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला नाही का नाही. तर पंचांचा आपण इशाऱ्याची वाट पाहतोय. निश्चितच डॉट चेंडू आणखी एक संपला गेला आणि अशा प्रकारे पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी सध्या होताना पाहायला मिळते खानविल संघासाठी. ती या गोलंदाजी
विशाल यांचं खरोखरच कौतुक करावं. पहिल्या षटकामध्ये 17 धावाल्यानंतर 15 धावाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडीशी या षटकात देखील धावा येतील, पण तो अगदी स्वतःला चांगल्यापैकी सिद्ध केलाय ते गोलंदाजाने. आणि निश्चितच जो दबाव संघावर थोडासा होता तो कमी केला चांगली गोली करताना ती खानोली संघाचा. तर या षटकातून अंतिम चेंडू, हो इथे मात्र स्टंप करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज पुढे सरकलं हे पाहिलं होतं, हेरलं होतं आणि रोशन यांनी ही संधी साधताना अगदी स्टंप केला आणि फलंदाज बाद झाले या अंतिम चेंडूवर. अशा प्रकारे मात्र इथे षटक देखील संपलं गेलं, ते दुसरं. आणि 2 षटकं संपत असताना इथे सुरुवात जी होती ती 1 गडी बाद 18 धावा, म्हणजे साईनाथ सारखा एक चांगला फटकेबाज फलंदाज मात्र इथे बाद केला अंतिम चेंडूवर चपळाईने रक्षकांनी. आणि अशा प्रकारे हा 2 षटकाचा खेळ देखील संपतोय. पॉवर प्ले दोन्ही संपली गेली, त्यानंतर अजूनही 3 षटकाचा खेळ जो बाकी राहतोय. बघूयात कितपर्यंत संघाची मजल जाईल. तर निश्चितच पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर राजेश सातवी येत आहेत स्वतः. तर अष्टपैलूंचा बंड असलेला आपण हा मुसारणे संघ पाहतोय, अन्वी स्पोर्ट्स मुसारणे. त्यामुळे निश्चितच जी चांगली सुरुवात करून दिली आहे साईनाथ पष्टेंनी, त्या सुरुवातीचा फायदा घेण्याच्या दृष्टी मात्र आता दोन्ही फलंदाज विचार करत असतील. परंतु आता आपण पाहतो नवीन षटकाकडे जाताना नवीन गोलंदाज कुठला वापरला जाईल याकडे देखील सर्व तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं. कारण खानोली बोबा 11 एक नावाजलेला संघ म्हटला तो, अनेक वेळा चांगली कामगिरी त्यांची देखील आपण अनेक ठिकाणी पाहतो, अनेक स्पर्धांमध्ये पाहतो. तर अली यांच्यावर ही जबाबदारी आता सोपवली होती. नवीन आणखी एक हरवणारी गोलंदाज, गेल्या वर्षापासून या खेळाडूंनी देखील अनेकांना प्रभावित केलं आपल्या चांगल्या सुंदर गोलंदाजीने. तिन्ही गोलंदाज जर पाहिले आपण तर युवा गोलंदाज आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक आपण विशाल नाईक यांचं पाहिलं, दुसरं षटक विशाल लोखंडे यांचं पाहिलं. आणि आता अल्ली सारखा आणखी एक चांगला गोलंदाज जो वापरला जातोय तिसऱ्या षटकाकरता. तर एकंदरीत आपण पाहतोय की 5 षटकांकरता आपण 4 गोलंदाज वापरला येऊ शकतात. एका गोलंदाज तुम्ही 2 षटकं देऊ शकता. ही मुभा या स्पर्धेत तर ठेवली गेली आहे, परंतु त्या दृष्टीने मात्र थोडीशी घाई करा. 25 मिनिटं तुम्हाला जो अवधी दिला गेला होता त्यात आपल्याला ही षटकं पूर्ण उरकायची आहेत. तर पुढच्या जर महिन्याचा विचार केला तर पुढच्या महिन्यात आपल्या तालुक्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहणार. अगदी 4 तारखेपासूनच भगवा करडक आबिडगरचा जे सर्वांचं लक्ष त्या स्पर्धेकडे असतं, ती स्पर्धा देखील आता जवळ आलेली आहे. 4 ते 9 हा क्रिकेटचा महासंग्राम 6 दिवसाचा पाहायला मिळेल भगवा करडक. त्यानंतर 80ची स्पर्धा आपण पाहतोय अभिजात क्रीडा मंडळ 80 यांची स्पर्धा देखील 19, 20, 21 अशी शुक्रवार शनिवार रविवार देखील 51,000 पारितोषिकाची स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर एजे चॅलेंजर अमरापूर यांची देखील 1 लाखाची टुर्नामेंट्स येते. अशा या स्पर्धा आपण पुढच्या महिन्यामध्ये पाहणार आहोत. तर मात्र इथे नवीन षटकाला सुरुवात. तर सुरुवात करण्यासाठी अली सारखा अगदी उंच पुरा बांधा असलेला हा गोलंदाज बघूया या षटकामध्ये कशा प्रकारे प्रभावित करतोय. धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. एक वेगळ्या शैलीमध्ये सुरुवात करताना डाकुऱ्याचा हा गोलंदाज जाणे यावेळेस मात्र पहिल्या चेंडू त्यांचं स्वागत जे केलंय ते चौकाराने, कारण चेंडू सरळ गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चांगली सुरुवात करतायत तिथे विशाल दिनकर. त्यांना माहिती आहे की आपल्यावर जबाबदारी येते, कारण साईनाथ त्यांनी सुरुवातीला अटॅक केला होता. आता आपल्याला अटॅक करण्याची गरज आहे, कारण समोर आपण पाहतोय आपला सहकारी आला इथे राजेश सातवी. आणि त्या दृष्टीने मात्र हे त्यांचं प्लॅनिंग असतं नेहमी, त्याप्रमाणे त्यांना मात्र खेळ करण्याचा प्रयत्न मनसुबा असतो. आणि तो मात्र सुरुवात करताना पहिल्या चेंडूवर त्यांनी सुरेख चौकार टोकला गेला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वर 22 रन, 1 बाद 22 धावा. परवाच्या दिवसाचा पण विचार केला तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर 63 धावा ठोकल्या गेल्या होत्या हायस्ट स्कोर म्हणून. आणि कालच्या दिवशी जर पाहिलं तर काल 62 धावांचा हायस्ट स्कोर होता. आज बघूया हा विक्रम मोडीत काढला जाईल का. तर या षटकातून दुसरा चेंडू, यावेळेस मात्र 5 पहिल्या चेंडूला पुन्हा एकदा मात्र तेच परिणाम पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू सर्व सीमे पलीकडे जातोय, आउट ऑफ द पार्क. आणि त्यामुळे 2 चेंडूवर सलग मात्र 2 मोठे फटके आलेत. त्यामुळे संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतीये. ती 6 ने ती 28 वर जाताना 28. पहिल्या 2 षटकामध्ये 9 षटकांनी 18 धावा, त्यापैकी या 2च चेंडूवर 10 धावांची लूट केली गेली. आणि विशाल वलटेंनी थोडीशी आपली आक्रमकता दाखवली या चेंडूवर, 2 चेंडूंवर. विशाल दिनकर यांची एक चांगलीशी पण ही खेळी.
तर विशाल दिनकर नक्कीच एक चांगली खेळी ते करताना आपण पाहतोय आणि आतापर्यंत त्यांचा जर विचार केला तर एक चांगला खेळ त्यांचा रंगत होत असताना आतापर्यंत त्यांनी 2 मोठे फटके मारले या षटकामधून. थोडंसं आली यांना खचील केलं त्यांनी या गोलंदाजीमध्ये, कारण चांगला गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यक असताना अशा वेळेस 2 चांगली सुरुवात या षटकाची झालेली. आणि एक चांगला विचार ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला गेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी चेंडू सुरेख अडवताना फेक करतायत तोपर्यंत एक धावेची संधी आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय धावफलकावर. ते 29-29. विचार केला तर या षटकातले चेंडू संपले 3. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ होत असताना तर या षटकातून प्रथमच सामना करतील ते राजेश. लेफ्ट हँड वर विकेट मारा. इथे मात्र थोडासा फुलटॉस दिला होता, स्लोवर फुलटॉस म्हणता येईल. फलंदाज थोडंसं पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, फ्रंट पुढे खेळायचा प्रयत्न होता आणि अशावेळेस निश्चितच चेंडू मात्र त्यांना चकमा देऊन गेला इष्टी मागे डॉट स्वरूपात. तर आता मात्र चांगल्यापैकी गोलंदाजी करू लागलेत. पहिल्या चेंडूचा विचार जर केला तर निश्चितच थोडासा प्रभाव नव्हता, पण इथे मात्र चांगला प्रभाव दिसू लागलाय तो या गोलंदाजचा. आणि पाहता पाहता चेंडू संपले 4. यायचं हलकेचं पुश करणं पसंत केलं आणि चेंडू निघतोय तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला की ज्यावर 1 धाव येते. जरूर 1 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय नुकतंच राजेश सातवेने. तर संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 30 वर 30 रन. एक बाद 30 धावा. एक मात्र फलंदाज साईनाथ जे बाद झाले आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी होऊ लागली मैदानातली. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अली सारखा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मात्र लाभ करण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि केवळ एकच धाव असेल. घोषित एरिया जो आपण पाहतोय मैदानाचा जर विचार केला तर त्या एरियात चेंडू गेल्यानंतर इथे मात्र 1 धाव आणि त्यानंतर षटक देखील संपलं गेलं. अशा प्रकारे 3 षटकाचा हा खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर जाऊन धडकली होती स्कोर बुकवर 31. एक बाद 31 धावा. तर यानंतर आम्ही नक्कीच इथे पुकार देतोय दोन्ही संघांना. सीकेएम विल्कोस अर्थातच चौकार क्रीडा मंडळ विल्कोस आयोजित पुढे स्पर्धात होतील त्यांचाच हा संघ आज इथे पाहायला मिळणार आहे आज या सामन्यातून या स्पर्धेमध्ये. तर त्यांचाच मुकाबला असेल तो गावदेवी अब्जे वर्सेस सीकेएम विल्कोस. चला दोन्ही संघ आपण कृपया लगेचच आपली तयारी ठेवा, लगेचच आपली रिपोर्टिंग करायचं आहे. तर चौथ्या षटकाला आता सुरुवात इथे होतीये. गोलंदाजीत बदल होईल की तोच गोलंदाज वापरला जाईल, पण तो निश्चितच बदल होण्याची अपेक्षा वाटते. 3 गोलंदाज तर वापरले गेलेत त्या खेळामधून. बोबा इलेव्हन खालील संघाने प्रथमतः टॉस जिंकताना तर विशाल लोखंडे यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेली आहे. गोलंदाजी करण्याची जबाबदारी घेताना मात्र नक्कीच आपल्या खांद्यावर त्यांनी हा विश्वास त्यांच्या कॅप्टनने ठेवताना सुरुवात आता होईल या नवीन षटकाला. सामना करत आहेत ते विशाल दिनकर. विशाल टू विशाल असं म्हटलं तरी वावगं नाही, गोलंदाजांचं नाव देखील विशाल. आणि पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेरून निघाला, तेच पंचांनी ओळखला आणि लगेचच डिक्लेरेशन केलंय वाईड +1 अशा 2 धावा. याच 2 धावांच्या मदतीने संघ आता पोहोचतोय धावफलकावर. ते 33 धावा नेल्सन आकडा आपण पाहतोय धावफलकावर येताना. एक बाद 33. अतिशय कडक आज उन्हाचा तडाखा बसतोय. निश्चितच जरी थंडीचे दिवस असले तरी गरमी मात्र वाढलेली. आणि पुढच्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न, थोडासा सफल प्रयत्न मारा, चेंडू हवेत राहिला जास्त, पण तो क्षेत्ररक्षक 3 असताना त्याच्यामध्ये चेंडूने लँड घेतला. आणि या दरम्यान मात्र नक्कीच ही संधी थोडीशी दवडली गेली असं म्हणावं लागेल. त्याचाच फायदा घेताना विशालीने सहजतेने 2 धावा मिळवल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 35 वर 35. एक बाद 35 धावा. निश्चितच दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी. क्रिकेटमध्ये भागीदारीला महत्व यासाठीच असतं की तुमचा धावसंख्या मोठी होत जाते. अनेक पाठीमागे आपले फलंदाज शाबूत असतात आणि मनमुराद फटकेबाजीनंतर अंतिमच्या स्लॉगरमध्ये करता येते. या हेतूने मात्र त्याचा फायदा जास्त मिळतो संघाला. इथे बॅट चेंज घेताना चेंडू गेला मागे, ज्यावर सहजतेने 1 धावली.
ती विशालींच्या बॅटमधून आणि सहजतेने धावसंख्या देखील वाढली गेली आहे. ते आतापर्यंत 36 धावा 36, एक बाद 36 धावा. विशाल लोखंडेचं हे षटक आपण सध्या पाहतोय. चौथ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होताना आतापर्यंत चेंडू संपले गेलेत ते 2. त्यानंतर षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रथमतः सामना यावेळेस पुन्हा एकदा करतायत राजेश सातवी. त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे क्रिकेटचा. इथे मात्र स्लोवर चेंडू होता, फुलटॉस दिला गेला. लालच दाखवलं फलंदाला फटका मारण्याची. पुढच्या 26 मात्र चेंडूला थोडंसं लपेटून खेळला गेलाय तो शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान एक धाव तर सिंगल धावा घेण्यात सध्या पसंती देत आहेत, कारण चेंडूची मारा देखील अतिशय चांगला होतोय या षटकातला. आणि धावसंख्या 37. तर विशाल या षटकातून पुढचा चेंडू, चौथा चेंडू. हो, इथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते आणि चांगल्यापैकी चेंडूला फलंदाजांना फसवलं गेलं. तरी सुद्धा एक धाव जी जरूर घेतली गेली. एक धाव तेवढीच महत्वाची सामन्यामध्ये, कारण याच धावा पुढे फायदेशीर ठरतात संघाला. अशा 20 एक धावने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर 38. तर षटकातून पाचवा चेंडू. हो, इथे मात्र चेंडूला जाऊ दिला इष्टी मागे. पंचांनी आपल्या हात समांतर इशारा, नक्कीच एक अवांतर धाव जी संघासाठी जोडली गेली. या एकेरी धावेनेच धावसंख्या 39. एक बाद 39. निश्चितच सुरुवातीला चांगल्यापैकी सुरुवात झाली होती, पण थोडंसं कंट्रोलमध्ये पण पाहतोय कामगिरी करताना. इथे मात्र चेंडू हवेत फटकावला गेला. तिथे क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून डिक्लर झोन मध्ये चेंडू गेला आणि षटकात देखील समाप्ती झालेली. अशा प्रकारे हे एकंदरीत 4 षटकांचा हा खेळ संपतोय. एक आहे का? ओके सॉरी. तर एक चेंडूचा अजून खेळ बाकी राहतोय, पण इथे मात्र डिक्लरेशन होते ते डिक्लर एरियामध्ये चेंडू गेल्यानंतर एक धावेचा. आणि अशा प्रकारे धावसंख्या पाहिली तर पोहोचली होती ती 40 वर 40 रन. बघा जरा बॉल तिथे. तर अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र इथे शेष राहतोय या षटकातला. अंतिम चेंडू. आणि या अंतिम चेंडूवर आता जबरदस्त टोलेचा फटका मारला जातोय. निश्चितच राजेश यांचा या प्लानातला पहिला षटकार होता, उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाने मात्र इथे निश्चितच या षटकाचा खेळ संपला गेला. अशा प्रकारे पाहिलं तर 4 षटक इथे संपतायत निर्धारित. आणि 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर पोहोचली पलकावरती 46 धावा 46. तर एक चांगला कडक शॉट म्हणावा लागेल, संघासाठी अतिशय उपयुक्त हा फटका होता. आणि त्यानंतर मात्र ही 4 षटके संपली गेलीत. अंतिम षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे, तो बॅटिंग करण्यासाठी. चला थोडंसं घाई करा, स्पीडअप झाला पाहिजे सामना. आतापर्यंत आपण विचार केला तर निश्चित साईनाथ त्यांनी सुरुवात केली होती चांगल्यापैकी. सुरुवातीला षटकार 2 टोकले होते, तर विशाल यांनी देखील एक षटकार टोकला. परंतु आता नुकताच राजेश सातवी यांनी देखील त्यांनी सुद्धा एक षटकार टोकत आपला चांगला खेळ दाखवला इथे प्रेक्षक वर्गाला. आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं असेल तर 4 षटक ही संपली गेलेत. या 4 षटकानंतर सध्याची स्थिती जर पाहिली तर अन्वी स्पोर्ट्स मुसारी संघ प्रथम बॅटिंग करताना 1 गडी बाद 46. शेवटचं षटक सुरू आता होत आहे आणि गोलंदाजीमध्ये नक्कीच पर्याय बदल होतोय, कारण चौथा गोलंदाज आपण पाहत असताल मैदानात समोर बॉलिंग एंडवर येताना. तर गोलंदाजी आपण हा बदल पाहत असताना मात्र अय्यर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आहे अंतिम षटकाकरता. तर अय्यर यांचा एक वेगवान मार आपण पाहतोय. मीडियम फास्ट गोलंदाज आहे, उजव्या हाताचा गोलंदाज. आणि पहिला चेंडू थोडासा हवेत होता, परंतु निश्चितच त्याच्या क्षेत्रच्या डोक्यावरून मागे गेलाय. बॅकअप होते पाठीमागे आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल डाव. तर या एकेरी धावेनेच संघ आता पोहोचतोय 47 वर 47. निश्चितच 50+6 मनसुबा आहे. जास्तीत जास्त धावा करून एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. इथूनही मात्र सध्या फलंदाजी चालती आहे. अशा वेळेस या षटकातून अय्यर यांचा पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट मारा. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला चांगल्यापैकी स्टॉप करतायत. आणि पुन्हा एकदा मात्र ते चित्र पण पाहतो की पुन्हा एकच धावली.
तर चांगला अंतिम षटक हाताळतायत आहे आणि त्यांना माहिती आहे की अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करण्यासाठी पर्यंत तयार असतात, परंतु आपण आपल्या बुद्धीचा चांगला वापर करतायत. माइंड सेट त्यांनी ठेवलं होतं आणि पहिले दोन चेंडू तर खूप चांगले हाताळले गेलेत, जेणेकरून मोठे स्ट्रोक खेचणं थोडंसं कठीण झालं. तर षटकातून तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी विशाल. इथे मात्र फिरकी चेंडू म्हणा गेला, अशा प्रकारे चेंडू बॅटवरून गेला होता सरळ तो डिक्लेअर झोनमध्ये आणि आणखी एक धाव जोडली गेली आहे. प्रत्येकी एक एक धाव घेत असताना 3 चेंडू संपले गेलेत या अंतिम षटकामधून आणि बरोबर धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती 49 एक बाद 49. निश्चितच एक फायटिंग मॅच आपण सध्या पाहतोय. दोन्ही संघांची ताकद जर पाहिली तर निश्चितच तिन्ही क्षेत्रामध्ये मजबूत वाटणार हे दोन्ही संघ आहेत आणि पुढच्या चेंडूला देखील तेवढाच चांगला फटका पाहिला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला की ज्यावर फक्त एकच धाव येते आणि या षटकात मोठा फटका अजूनही काय मारता आला नाही किंवा खेळू दिला नाही. तर 4 चेंडू तर संपले गेलेत आणि 50 धावा बरोबर फलकावं लागल्यात. अर्धशतक जे संघाचं लागलं गेलं 1-50. इथे मात्र चांगला फटका विशालच्या बॅट मधला एक तडाखेबंद फटका आणि आमच्या समोरक्षाला पुन्हा एकदा सलामी मिळते षटकाराची. या सामन्यातला दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आणि याच षटकाराने संघ देखील पोहोचतोय फलकावर तो 56 धावांवर. अतिशय परिस्थिती ओळखून मात्र यावेळी त्यांनी अटॅक केला. त्यांना माहिती की पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले बोलणारे आता मात्र आपल्याला थांबून चालणार तर फटकेबाजी करावी लागेल धावा वाढवण्याकडच्या दृष्टीने आणि हाच प्रयत्न करताना यशस्वी करून दाखवलाय तो षटकार ठोकून. तर या षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे बॅटिंग करण्यासाठीचा. पुन्हा त्या फटकवण्याचा प्रयत्न आपण तो जमिनीला चेंडू फटकवला गेला आणि त्यावर फलंदाज सहजतेने एक सिंगल जोडतायत आपल्या संघाकरता. अशा प्रकारे इथे इनिंग संपली गेली आहे. 5 षटकाचा निर्धारित खेळ संपला गेला आणि 5 षटकं संपत असताना आपण पाहतोय फलंदाजी करताना एक गडी गमावला संघाने मात्र धावसंख्या नेली पोहोचवली ती धाव फलकावर 56 धावा फलकावर लावल्या गेल्यात आणि त्यावर 57 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. ते संघाला म्हणजे मुंबई 11 संघाला जे टार्गेट टचेस करायचं आहे, धावांचा पाठलाग जो करायचा आहे तो 57 धावांचा येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये या धावा कराव्या लागतील. तर आम्ही इथे मगाशी पुकार दिला होता, पुन्हा एकदा पुकार देऊ इच्छितो. या पुढचा जो सामना असेल तो सिक्कीम बिल्कोस त्यांच्या विपक्षात गावदेवी अब्जे संघ. आपण आला असेल तर लगेचच टॉस करता यायचं आहे. दोन्ही संघांना ही निमृतीची विनंती असेल, सिक्कीम बिल्कोस आणि गावदेवी अब्जे. तर एकंदरीत आपण जर इथे विश्लेषण पाहिलं तर या इनिंगचं प्रथमतः सुरुवातीला विशाल दिनकर आणि साईनाथ पष्टे हे जोडीने सुरुवात केली होती आणि पहिल्याच षटकामध्ये चांगल्यापैकी साईनाथची पटंग फलंदाजी आपण पाहिली असेल. त्यांनी संघासाठी मात्र 15 धावांचं योगदान दिलं. साईनाथ जे बाद झाले एकमेव फलंदाज आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी विशाल दिनकर आणि राजेश सातवी यांची देखील एक चांगली भागीदारी पाहताना आपण पाहिलं असेल. राजेश सातवीने 10 धावा केल्या, परंतु विशाल लोखंडे यांच्या गोलंदाजीला सुरुवातीला चांगली गोली झाली पण त्यांनी विकेट घेतली एक मात्र आणि विशालला दिनकर जे 27 धावकडून अखेर लांबात राहिले. संघासाठी एक चांगलं योगदान दिलं गेलं आणि त्यानंतर निश्चितच संघाची धावसंख्या आपण पाहिलं असेल 56 पर्यंत पोहोचली आणि 57 धावांचं आता लक्ष असेल ते विजयाकरता. चला टॉस करता सिक्कीम बिल्कोस आणि गावदेवी अब्जे. तर निश्चितच चांगलं हे मात्र फायटिंग स्कोअर आपण पाहतोय झालाय तो संघासाठी आणि त्याचा संरक्षण करण्याच्या दृष्टीने मात्र हे सर्व खेळाडू निश्चित आता फिल्डिंग साठी उतरतायत. तर मुंबई 11 संघ अतिशय नेहमीच चांगल्यापैकी त्यांचा खेळ आपण पाहतोय. आज त्यांना ही संधी आहे या सामन्यातून एक चांगला स्कोरचा पाठलाग करण्याची. अशा वेळेस मात्र चलो दोन्ही कॅप्टन सिक्कीम बिल्कोस आणि गावदेव अब्जे अब्जा संघ चलो लेट करू नका कृपया.
तर नक्कीच आपण या सामन्याचा पूर्वार्ध पाहिला असेल, आता उत्तरार्ध पाहायचं आहे सामन्यातून. आणि एकंदरीत जे लक्ष असेल ते 57 धावांचं बोबा 11 खानोली संघापुढे आहे. आणि त्यासाठी मात्र त्यांचे दोन सलामीवीर मैदानात आपण जाताना पाहतोय. उमर फकी त्यांच्या साथीला मात्र रोशन पाटील ही जोडी त्यांची आता मैदानात सज्ज होताना आपण पाहत असाल. आणि फिल्डिंग देखील इथे सजवलं जात आहे ते अन्वी स्पोर्ट्स मुसराणे संघाकडून. निश्चितच तालुक्यातील अनेक मातब्बर संघ आपण पाहतो या स्पर्धेत गेले पहिल्या दिवसापासून सहभागी झाले आहेत. प्रत्येक दिवशी आपण 10 संघांना सहभागी करून घेतलं या स्पर्धेतून. आणि आज देखील 10 संघांमध्ये आपण पाहतोय चांगली लढती होत आहेत. तर उद्या मात्र आपण पाहतो या स्पर्धेत शेवटचा दिवस आहे, उद्या 8 संघांना सहभाग दिलाय. तर उद्या सेमीफायनलचे 2 त्यानंतर एक फायनल अशा मॅचेस वाढणार आहेत. त्यामुळेच उद्याचं मात्र शेड्यूल असं वेगळं असेल. तर सुरुवात तर होणार आहे. पहिल्या षटकाला आता सुरुवात होईल. गोलंदाजी सोपवली गेली आहे ती विशाल दिनकर यांच्या हातामध्ये, ज्यांनी संघासाठी अतिशय उपयुक्त पारी खेळली, चांगल्यापैकी धावा करताना 27 धावांचं योगदान दिलं. आणि आता मात्र एक निवळ गोलंदाज म्हणून आपली भूमिका पार पाडण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात करतायत. आपल्या उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज असताना पहिला चेंडू उमर फाकी यांची मात्र बघूयात सुरुवात कशी होतीये. आणि पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में फस गई असं मी म्हणेन. जो जाल बिसावलं होतं त्यामध्ये अडकवलं गेलं. आणि महत्वाची विकेट घेताना मात्र अगदी खानवी संघाला बॅकफुटला पाठवले पहिल्या चेंडूवर. कारण या खेळाडूची क्षमता आपण अनेक ओळखून आहोत. आणि अशाच पद्धतीने मात्र टार्गेट केलं गेलंय ते पहिल्या चेंडूवर. ते विशाल यांनी खरोखर तिथल्या क्षेत्ररक्षक देखील कौतुक करावं गेलं की त्यांनी जजमेंट करताना सुरेख झेल घेतला. आणि पहिला मात्र संघाला मोठं नुकसान होत आहे. मॅच विनर फलंदाजाला बाद करून पहिले मात्र सुरुंग लावला असं म्हणता येईल. त्याच्या फलंदाजीला खिंडार पडलं. ते बोबा 11 संघाला 1-0 अशी सुरुवात, शून्यापासून नव्याने सुरुवात करावी लागेल ती संघाला. कारण लक्ष मोठं आहे, 57 धावांचं लक्ष तेवढंच काही सोपं नाहीये. अशा परिस्थितीत मुसाने संघाची देखील आपण ताकद सर्व ओळखून आहोत. जेवढी त्यांची बॅटिंग आपण पाहिली तेवढी चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी ही त्यांची देखील एक जमेची बाजू. आणि त्यामुळे सहजासहजी नक्कीच बोबा 11 खानवी संघ सहज घेऊन चालणार नाही. सामन्यामध्ये आपल्याला देखील मेहनत करावी लागेल. तर पहिला फलंदाज तर निश्चितच पहिल्या चेंडूवर बाद होताना निराशा, मात्र घोर निराशा पाहायला मिळते ती खानोलीच्या गोटामध्ये. आणि त्यानंतर मात्र आता निश्चितच नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. अष्टपैलूंचा भरण असलेला हा देखील संघ आपण पाहत असाल. खानोली संघाकडे देखील चांगले गुणवान फलंदाज आहेत. त्यामधलाच एक उमदा चेहरा आपण पाहतोय. उमर फकी बाद झाल्यानंतर निश्चित प्रेक्षकांची देखील निराशा झाली. कारण तालुक्यामध्ये आपण जे विस्फोटक खेळाडू पाहतो त्यांची फलंदाजी पाहायला प्रेक्षकांची गर्दी असते. थोडंसं निराशा पाहायला मिळते. उमर लवकर बाद झाल्यानंतर त्यानंतर हा खेळाचा भाग म्हणतो आपण. कधी चांगली कामगिरी होते, कधी मात्र खराब कामगिरी होते. हे बॅड पॅच येत असतात खेळामध्ये. अशा वेळी मात्र नवीन फलंदाज मैदानात झालेत विशाल, आणि सामना मात्र करतील विशाल यांच्या गोलंदाजीला. इथे चेंडू थोडासा हवा पण टाकला होता आणि पायात पडण्याच्या प्रयत्नात चेंडू पायाला दळला गेला हे पंचांनी पाहिलं. आणि पायची स्वरूपात मात्र इथे बाद. विशाल लोखंडे आल्या पावली मागे बघतात. लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरा झटका बसतोय तो बोबा 11 खानोली संघाला. कारण 2 गडी लागोपाठच्या चेंडूवर बाद होताना विशाल दिनकरीची चमकदार गोलंदाजी जी इथे पाहायला मिळते. अष्टपैलूंचं कामगिरी म्हणता येईल. कारण 27 धावा सुरुवातीला बॅटिंग मध्ये आणि आता लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून चांगली सुरुवात त्यांनी दिली संघाला. आत्मविश्वास सुरुवात, स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन. अशा प्रकारे सुरुवात देताना संघाला अडचणीत आणलं ते बोबा 11 खानोली संघाला. कारण सुरुवातीला इथे आपण पाहिलं असेल उमर फकी बाद झाले. आता मात्र विशाल लोखंडे बाद झाले. दोन्ही फलंदाज शून्यावर परतताना संघाला निश्चितच खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे आता आयान यांना पाठवत आहे. बघूया आता हॅट्रिकचा चेंडू असेल तो विशाल दिनकर यांचा. कारण लगातार 2 चेंडूवर 2 चांगल्या विकेट घेतल्यात त्यांनी. महत्वाच्या विकेट घेऊन संघाला चांगला हातभार देत आहेत. कारण विजयाच्या दृष्टीने मात्र पहिलं पाऊल पडलं असं मी म्हणेन ते मुसरणे संघाचं. कारण लक्ष मोठं आहे, 57 धावा करायच्यात विजय करता आणि 2 विकेट शून्यावर बाद होत आहेत. तर आयन बघूयात ही पतझड थांबवावी लागेल, त्यांना चांगल्यापैकी स्थिरावं लागेल रोशनच्या साथीला. कधी दुसऱ्या बाजूला रोशन मात्र थोडंसं हताशपणे पाहतात की आपले 2-0 57 धावा करायचे आहेत विजय करता 57. इथे मात्र पहिली धाव निश्चितच आयन यांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळते. कारण चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि श्री गणेश झालाय धावांचा. एक धाव फलक लागली गेली.
तर निश्चितच करेक्शन आमच्या स्कोरने केलेलं, कारण 57 धावा झाले तर 58 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आम्ही सॉरी मागतोय नक्की त्यांच्या वतीने, परंतु दरम्यान तर निश्चितच चांगला खेळ मात्र होतोय सध्या मुसार्णे संघाचा. तर आता प्रथमच सामना करतील रोशन. हो, लगातार मात्र अगदी जबरदस्त प्रयत्न चाललेत. तर विशाल दिनकरची अतिशय चांगली, अतिशय खतरनाक गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी तेज जरी नसली तरी अगदी अचूकतेने गोलंदाजी करतायत. विकेट टू विकेट मारा करताना फलंदाज थोडंसं दडपणात आणलंय. पंच ही रन आहे का? ओके ओके. तर डिक्लेरेशन 1 धावेचं होतंय, त्यामुळे धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. नुकतीच धावसंख्या पोहोचली फलकावर ती 2 या अंकावर. 2 गडी बाद 2. विशाल पुढचा चेंडू यावेळी मात्र रोशन यांनी चांगल्यापैकी फटकावला गेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र भिंत आडवी येते. त्यांनी चेंडूला स्टॉप केला गेला, तोपर्यंत सहजतेने 1 धाव. तर 1-1 धावेसाठी देखील हा संघर्ष आता होऊ लागलाय मैदानातला, तो बोबा 11 खालील संघाचा. कारण विकेट गेल्यानंतर थोडंसं जो प्रेशर होता तो प्रेशर कमी करण्याच्या दृष्टीने आता या दोन्ही फलंदाज थोडंसं शांतपणे खेळावं लागेल. या षटकातील पुढचाच चेंडू फुलटॉस होता, मात्र यावेळी चांगल्यापैकी आयाने फटकावला जातोय. स्क्वेअर लेगवरून चेंडूला दणदण करत सरळ सीमा पार गेलाय. या इनिंग मधला पहिला चौकार संघाला मिळाला आणि त्या चौकाराबरोबर संघाची इथे पहिलं षटक देखील संपलेलं पाहतोय आपण. या पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा, जो पाठलाग 58 धावांचा करायचा आहे त्याचा पाठलाग करताना मात्र इथे 2 सफलता मिळाल्या त्या पहिल्या षटकामधून ते विशाल दिनकर यांना. आणि एक चांगलीशी सुरुवात करत असताना मात्र हे षटक संपलं गेलं. गावदेवी अब्दे संघ या लवकरात लवकर, तसंच सिक्कीम बिल्कोस दोन्ही कॅप्टन लगेचच सज्ज व्हा टॉस बॉक्स मध्ये. लगेचच टॉस केली जाते या पुढच्या सामन्याची. तर बघा, आपण या स्पर्धेकरता येतो, तुम्हाला वेळ दिला असता वेळेप्रमाणे तुम्ही इथे आलं पाहिजे. आणि आज आपण स्वतः पाहतो अध्यक्ष आहेत WCAचे योगेश जे पाटील साहेब, आणि त्यांनी सुद्धा म्हटलंय की वेळेला कोणाला तुम्ही देऊ नका, कारण ज्या वेळेत तुम्हाला संघ इथे आला पाहिजे त्या संघ दुसरी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता तुमच्या त्या संघावर. इथे मात्र चेंडू थोडंसं हवेत होता, निश्चितच चेंडू लँड झाल्यानंतर फलंदाज त्यावर आरामातरित्या 1 धाव पूर्ण करतायत. नवीन षटक आपण पाहतोय जे सुरू झालं होतं राजेश सातवी यांचं. तर टॉस इथे होतंय. तर निश्चितच जयेश पाटील WCचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. या पुढचा होणारा सामना गावदेवी अब्जे वर्सेस सिक्कीम बिल्कोस, ही लढत आपल्या भेटीला येते पुढच्याच सामन्यामधून. इथे मात्र आयानेचा चांगला फटका पडतो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव फक्त मिळेल, यापेक्षा काही जास्त मिळणार नाही. हे उखून मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अशा वेळेस 1 धावेने धावसंख्या पोहोचली ती 9 या अंकावर. तर निश्चितच आजचं वातावरण पाहिलं तर थोडंसं उष्णतामान वाढलेली, थोडंसं निश्चित त्याचा त्रास मात्र सहन करावा लागतोय सर्व खेळून समवेत सर्व प्रेक्षकांना. कारण 2 दिवस जर पाहिलं तर थोडीशी थंडावा होता, परंतु आज मात्र गरमी वाढलेली. अशा परिस्थितीत मात्र निश्चितच प्रत्येकाला मात्र हे सहन करावं लागतंय उष्ण तापमान. षटकातील पुढचा चेंडू यायचा शॉट पे चेंडूवर चांगला प्रहार केला गेला आणि चेंडूला पाठवले तर सरळ सीमे पलीकडे. उत्तुंग षटकार, आउट ऑफ द पार्क. जबरदस्त हे फटके यांची, आणि संघाला आवश्यकता अशा प्रकारच्या एकाने अटॅक करणं आवश्यक आहे. कारण मोठ्या धावसंख्येत जर आपल्याला पाठला करायचं अशा प्रकारचे काही लूज चेंडू आहेत, त्या लूज चेंडूचा फायदा घेताना षटकार चौकात ठोकले पाहिजेत. आणि तेच करत असताना मात्र षटकाराला आणि धावसंख्या पोहोचली ती 15 वर. 15 रन ऑन बोर्ड. तर गावदेवी अब्जे संघाने प्रथमतः टॉस जिंकलाय, निर्णय आपला कळवतील. यायचा चेंडूला अगदी हलक्याचा स्टिअर केला गेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर 1च धाव असेल. आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचलाय डबल फिगरच्या पुढे. मत पाहिलं तर निश्चितच 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 16 रन. हा, जीवी स्पोर्ट्स. ओके, जीवी स्पोर्ट्स अब्जे असं या संघाचं आपण नाव पाहतोय त्यांच्या टी शर्टवर. तर षटकातून 7वी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टायलिश फटका मात्र मारला गेला. निश्चित चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे पलीकडे निघाला, तो चौकारा करता
अतिशय सुंदर फटकेबाजी चालली सध्या आयनची. सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता 2च्या विकेट गेल्या, त्यांचा कुठलाही दबाव न घेता एका खुलकर अशी फलंदाजी करतायत ते या षटकामध्ये. आणि मग अशी एक षटकार ठोकला तर मात्र चौकार ठोकत संघाची धावसंख्या वाढवत नेली आहे ती 20वर 20 रन. 58 धावांचं टार्गेट आपण पाहतोय सध्या चेस होतंय का. आणि त्या दिवशी मात्र पाठलाग चालू आहे मैदानातून खानविली संघाचा. तर या षटकातून पुढचा चेंडू. तर अंतिम चेंडूचा खेळ इथे शेष राहताना मात्र चांगला फटका मारला गेलाय की ज्यावर फलंदाज सहजतेने इथे एक धाव मिळवते. साईरा त्यांनी प्रयत्न केले होते निश्चित चेंडू स्टॉप करण्याचे, परंतु अशा रीतीने एक धाव आल्यानंतर षटकाचा देखील समाप्ती झालेली खेळ आणि धावसंख्या पोहोचते फलकावरती बरोबर 21 धावा 21. म्हणजे 10.5च्या गतीने धावा आल्या धाव फलकावर. निश्चित ही गती जर अशीच ठेवली तर हा सामना जिंकणं निश्चित खानवी संघाला शक्य होऊ शकतं. पहिल्या षटकात धावा कमी आल्या, परंतु या षटकामध्ये 2 जे मोठे फटके आले त्याने धावगती वाढली गेली. त्यामुळे सतत गती पण पाहतोय 10.50च्या सरासरीने 21 धावा फलकावला आल्यात. तर इथून जर आपण विचार केला तर नक्कीच आता 3 षटकाचा खेळ बाकी राहिला, म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 18 चेंडूत अजूनही करायच्या 37 धावा, म्हणजे जवळपास ही गती जर म्हटली तर प्रत्येक चेंडूला 2 धावा या आवश्यक असतील. साधारणतः 12च्या पलीकडे धावसंख्या प्रत्येक षटकातून आली पाहिजे. याच हेतूने मात्र खेळ करणं आवश्यक आहे बोबा 11 खानविली संघाला. तर नवीन षटकाला आता सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा आपण पाहत असाल विशाल दिनकर यांना, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय लाजवाब गोलंदाजी करताना 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर. तेच गोलंदाज फिल्डिंग सजवत आहेत. सेटअप लावताना मात्र या षटकाला सुरुवात करतील ते तिसऱ्या, आणि या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे यांच्यासाठी. हा चेंडू मात्र यष्टी मागे गेलाय. बघूया नेमकं काय घडतंय. तर यष्टी रक्षकाने हा झेल अतिशय सुरेखरित्या पकडला आणि तिसरी सफलता मिळवून दिली सामन्यातली ती विशाल दिनकर यांनी. अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांची आपण पाहतोय. संघाला नेहमी त्यांनी साथ दिली, आता देखील ते या सामन्यातून चांगली साथ देताना प्रथमतः सुरुवातीला बॅटिंग, आता मात्र आपल्या बॅटिंग बॉलिंगचा जलवा दाखवत आहेत. आणि जे 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत त्या 3 गडी बाद करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. 3 बाद धावसंख्या 21. तर आता मैदानात जात आहेत ते अजय. अतिशय चांगली बॅटिंग लाईन आपण पाहतोय सध्या ती खानविली संघाची, परंतु ही बॅटिंग लाईन थोडीशी आज कोलमडते या मैदानातून. याचं कारण म्हणजे अचूक नियोजित आपण कामगिरी सध्या पाहतोय ती मुसर्णे संघाकडून. अनबी स्पोर्ट्स मुसर्णे संघाकडून हे चांगलं काम मात्र होत आहे. आणि एक चांगला फलंदाज अखेर आयन बाद झाला. आयन यांनी 2 चौका ठोकले, 1 षटका ठोकला, एक चांगली खेळी करत होते. अशाच फलंदाज इथे बाद केलं गेलं. त्यामुळे आता जबाबदारी नक्कीच वाढली गेली आहे ती रोशन यांच्यावर, कारण आता नवीन फलंदाज अजय आलेत त्यांना साथ करण्याकरता आणि सामना करतील पुढच्या चेंडूचा. त्या षटकातून पहिल्या चेंडूवर ही सफलता आली ती विशाल यांना. अशी देखील पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेऊन सुरुवात केली होती पहिल्या पावसाच्या षटकामध्ये. ती उमर बाद करताना हो इथे मात्र चेंडू टप्पावल्यानंतर बराचसा बाहेर निघाला आणि पंचांनी बघताना आपल्या हात समांतर रेषेत नेताना एक अवांतर धाव जोडली गेली संघासाठी. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 22 या अंकावर 22 रन. 3 गडी बाद 22 धावा. अजूनही 36 धावा करायच्या सामन्यामध्ये. विचार केला तर पुढचा चेंडू याच मात्र चेंडू देतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकांनी अचूकतेने चेंडू फील्ड केला आणि फेक केली आहे. तोपर्यंत 1 धाव. याच एकेरी धावेने आता अजयंचं खातं उघडलं जात आहे. तोपर्यंत संघाची धावसंख्या पोहोचते ती 23वर 23. तर रोशन सारखा आघाडीचा फलंदाज अगदी मगासपासून थोडेसे शांत आहेत. मला वाटतं त्यांना देखील आता आपली आक्रमकता दाखवावी लागेल संघासाठी, कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर निश्चितच थोडासा दबाव आहे संघावर. धावा ज्या दृष्टीने आल्या नाहीत, जी सरासरी कायम ठेवायची प्रत्येक षटकामध्ये, त्यात थोडेसे मागे पडताना मात्र आपण पाहतोय. अशा वेळेस अटॅक होणं सुद्धा गरजेचं असेल 58 धावा करण्याकरता.
इथे मात्र चांगला स्ट्रोक समोरच्या बाजूने फटकवला गेला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू चांगला अडवत आहेत आणि फील्ड देखील गेली चांगल्यापैकी केली गेली आहे आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. रोशन मात्र सध्या आपलं एक काम करत आहेत की आपल्या सहकार्य जास्तीत स्ट्राईकवर ठेवायचा, जेणेकरून मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील आणि संघाचा धावसंख्या देखील झपाट्याने पुढे जाईल, याच हेतूने त्यांचा उद्देश असेल. परंतु इथे एक धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर, तो 24 अंकावर 24. अजूनही 34 धावांची आवश्यकता. या षटकात अगदी तोलामोलाची गोलंदाजी आपण पाहतोय विशाल दिनकर यांची. प्रत्येक चेंडू अगदी योग्य पद्धतीने हाताळतायत आणि आता मात्र चांगला फटका, नक्की चेंडू हवेत थोडासा राहिला, पण तिकडे क्षेत्ररक्षक साईनाथ असताना झेल्स नक्कीच घेतला गेला, त्यामुळेच आणखी एक सफलता मिळते ती या षटकामध्ये विशाल दिनकर यांना. 4 गडी बाद करून त्यांनी खरोखरच आपला जलवा दाखवला, आपला अष्टपैलू तो सिद्ध केलाय. बऱ्याच दिवसानंतर त्यांची आपण ही खेळी पाहतोय ती मुसरणी संघ करता एक अष्टपैलूचं कामगिरी करताना, कारण 27 धावा आता 4 गडी बाद केलेत आणि संघाची अवस्था अतिशय बिकट करून टाकली आहे ती मोबाईल संघाची. तर मोबाईल संघाची बघता बघता इथे मात्र 4 गडी बाद झाले. 4ही गडी बाद करण्याचं श्रेय ते विशाल यांना. अजय यांनी देखील निराशा केली संघाची आणि ते देखील माघारी परतलेत. आता मात्र मुजाहिद फकी ज्यांना तर मैदानात जावं लागतंय ते 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रोशन यांच्या साथीला. आणि 2 षटक अतिशय उपयुक्त ठरलेत ते मुसरणी संघ अन्वी स्पोर्ट्स मुसरणी संघ करता ती विशाल दिनकर यांची. तर पहिल्या षटकात त्यांनी 2 गडी बाद केले, या षटकात देखील आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि त्यामुळे संघाची पहिलीच परिस्थिती तर 4 बाद 24 अशी धावसंख्या आहे. अजूनही 34 धावा करायच्या आहेत. आता मुजाहिद पक्के बघूया कशा प्रकारचा इथे खेळ करतील, कारण संघाला आता आवश्यकता आहे चांगल्या खेळाची. तर या षटकातील आता 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विशाल रायटाम ओव्हर विकेट मारा. यावेळी पुन्हा एकदा खोदून चकलेला चेंडू आणि चांगल्यापैकी फटकवला गेलाय की ज्यावर फक्त एकच धाव मिळवून चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं. एक धावेने तर नक्कीच सामना जिंकता येणार नाही, तो बॉब 11 कांदिवली संघाला. परंतु अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 to go. त्याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय तो 25 या अंकावर. 58 धावांचं भलं मोठं आव्हान असं म्हणावं लागेल आता, कारण एक एक षटकातील एक एक चेंडू संपत चाललाय आणि या तिसऱ्या षटकात देखील आता शेवट होणार आहे. अंतिम चेंडू टाकून षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला आणि आपला कोटा मात्र पूर्ण केला 2 षटकांचा तो विशाल दिनकर यांनी. अतिशय कौतुक करण्यासाठी ही कामगिरी त्यांची राहिली. त्यामुळे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 25 लागले, 25 रन. आणि आता विजयासाठी लक्ष असेल ते शेवटचे 2 षटक बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडू खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू तर 33 धावांची आवश्यकता. 33 रन रिक्वायर. चला थोडीशी घाई करा, वेळ घालू नका. नवीन गोलंदाज लगेचच समोर येतोय आपल्या, कारण आतापर्यंत पाहिलं तर विशाल यांनी 2 षटकाचा पूर्ण आपला कोटा पूर्ण केलाय. तर एकंदरीत जर विश्लेषण पाहिलं विशाल दिनकर यांचा, तर त्यांनी 2 षटकाचा कोटा पूर्ण केला. 2 षटकात 10 धावा, त्यांना 4 गडी बाद केले असं त्यांचं पृथक राहिलं ते गोलंदाजीचा. परंतु नवीन षटकाला सुरुवात आणि सुरुवात करण्यासाठी गोलंदाज मात्र आलाय मैदानातून ऋषी. अतिशय लहान वयाचा खेळाडू, उमदा खेळाडू आहे. उमेद मात्र नक्कीच दाखवेल आपल्या संघाला. युवा खेळाडूंचं भरणा नेहमीच आपण पाहतो संघासाठी आवश्यक असतं, तर ती युवा शक्ती हीच खरी म्हणजे की एक चांगला काम करत असते. आणि पहिला चेंडू फुलटॉस होता, या फुलटॉसवर चांगल्यापैकी फटकवला, तर जमीन लगेच चेंडू निघाला होता तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव. या एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचली 3 धाव फलकावर 26. अजूनही 32 धावांची गरज आहे ती 11 चेंडूवर. म्हणजे अंतर खूप मोठं आहे धावा आणि चेंडू मधलं. ते अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मात्र मोठे फटके आवश्यक आहेत संघाला. आता मुजाहिद आहेत आणि रोशन सुद्धा तडाखेमध्ये फलंदाज आहेत. परंतु आता बघूयात, नुसतं नाव मोठं असून चालणार नाही, कर्तृत्व मोठं लागेल. आणि हा चेंडू हवेत फटकवण्याच्या प्रयत्नात मात्र झेल देऊन बसल्यात विशालांच्या हाती. आणखी एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. इथे ऋषी यांना विकेट मिळते आणि संघाचा 5वा गडी मात्र बाद होतोय, म्हणजे निम्म्या संघ तंबूमध्ये परततोय तो मोबाईल संघाकडून. आता मात्र नक्कीच संघाच्या थोड्याशा आशा मावळत चालल्यात असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी होते, ज्या पद्धतीने खेळ होतोय तो खेळ नक्की त्यांच्या लौकिकास पात्र म्हणता येणार नाही. जो नेहमी लौकिक आपण मोबाईल संघाचा पाहत असतो अनेक ठिकाणी, अनेक
स्पर्धेतला आजचा दिवस त्यांना मला वाटतं खराब असेल त्यांच्या दुचीने, कारण आज त्यांची जी कामगिरी बॅटिंगमधली आज थोडीशी कमजोर दिसली आहे. सुरुवातीला त्यांना जे धडक आहे एकामागे एक धक्के बसले. सुरुवातीला उमर सारखा चांगला फलंदाज, मॅच विनर फलंदाज शून्यावर बाद झाला आणि तिथूनच कुठेतरी नक्कीच त्यांच्या ग्रहण लागण्याच्या फलंदाजीला. आणि आता रोशन सुद्धा माघारी परतले. संघाचा हा 5वा गडी बाद. तर 5 गडी बाद धावसंख्या थांबली गेली आतापर्यंत 26 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे संघाला. तर शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत. तर या दरम्यान मात्र पुढचा चेंडू होता, हवाळपणे चेंडू टाकला होता, त्यावर फलंदाजांनी लगेचच एक धाव तर मिळवली. दुसऱ्या धावासाठी कोशिश होते आणि धोका होऊ शकतो, पण तो सहजतेने 2 धावा पूर्ण केल्यात. परंतु आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सारशी गावचे विद्यमान सरपंच साहेब ॲडव्होकेट दिनेश खोदे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ओम साई कोणे आयोजित आम्ही कोणेकर ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कारण या स्पर्धेकरता खूप अनमोल असं आम्हाला योगदान लाभलं आहे. आणि आपण पाहतो की या स्पर्धेकरता आम्हाला ट्रॉफीज ज्यांनी दिल्यात मान्यदेवाच्या, ते त्यांच्या आयोजकांनी दिल्या गेल्यात आणि निश्चितच त्यांचा मी त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. परंतु या दरम्यान आपण पाहिलं असेल एक चांगला चेंडू हाता गेला आणि आणखी एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते ऋषींच्या. तर या षटकातून आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत. तर 4थ्या षटकातले ऋषींचा देखील अगदी चांगला मारा आपण सध्या पाहतोय. युवा यंग असताना हा गोलंदाज आहे, अगदी हरहुन्नरी गोलंदाज. मुसाने संघाचं उद्याचं भविष्य मी म्हणेन ते आज दिसते या पटलावर. तर या षटकातला पुढचा चेंडू स्विंग अँड मिस पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता. फलंदाज पूर्णपणे ललचावला होता या चेंडू खेळताना आणि सह गेले तुष्टी मागे डॉट स्वरूपात. तर चांगली ही लयबद्ध मारा आपण पाहतो, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही या गोलंदाजीमध्ये. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे, राहिला आहे तो शिल्लक. ऋषीने आतापर्यंत फक्त 3च धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट घेतली आहे. तर षटकातला शेवटचा चेंडू अखेर मात्र या अंतिम चेंडूवर एक चांगला स्ट्रोक मारत असताना फलंदाज आरामात एक धाव पूर्ण करतायत. आणि अशा प्रकारे इथे पाहिलं तर षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. तर 4 षटकाचा खेळ संपला गेला आणि मोबाईल विभागाची स्थिती जर सध्या पाहिली तर 29 धावा फलकाला लागल्यात. तर 5 गड्यांच्या नुकसानी बद्दल 5 बाद 29. तर निश्चित आमच्या विनंतीला मान देऊन दिनेश खोदे साहेबांचं इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम. ओम साई कोणे आयोजित आम्ही कोणेकर ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आपण कृपया अस्वस्थ व्हा. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे, फक्त शिल्लक राहिले शेवटचे 6 चेंडू. तर येत आहेत गोलंदाज विशाल. अंतिम षटक येत आहेत विशाल नावाचा हा गोलंदाज. आता मात्र 29 धावांचा अजूनही सामना करायचा आहे. 29 धावा विजयासाठी करायच्या आहेत, कारण निम्म्या पल्ला गाठला गेला संघाने. 5 बाद होताना 29 धावा आणि आता 29 धावांची आवश्यकता शेवटच्या 6 चेंडूवर. हो, सुरुवात मात्र अगदी चांगली होते. गुड बॉलिंग म्हणता येईल विशाल यांची. पहिलाच चेंडू डॉट हाताळताना तर मोठा पाठलाग होता आजच्या दिवसातील. आपण पाहतोय सध्या तो 58 धावांचा तो पाठलाग करता थोडीशी दमछाक इथे पाहायला मिळाली ती बोबा इलेव्हनला खाली संघाची. कारण 5 गडी बाद धावसंख्या 29 अशी सध्या स्थापित झाली आहे. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. तर उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष. या षटकातून दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. एक छोटासा रनअप पाहतोय विशाल यांचा. राईट आर्म ओव्हर विकेट मारा. इथे मात्र फलंदाज थोडीशी घाई करून गेले. तर बॅट अगोदर फिरली गेली. उशिराने चेंडू आला. गुडल्यांचा चांगला वापर करतायत ते विशाल. आणि आणखी एक चांगला चेंडूची समाप्ती होताना 2 लगातार चेंडू डॉट आलेत. आता फक्त 4 चेंडूचा खेळ शेष राहतोय. तो या सामन्यातला अंतिम षटक सध्या आपण पाहत असाल. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले होते. परंतु दिशाहीन वाईट. या वाईटनेस एक धावेमध्ये भरपडती संघासाठी धावसंख्या 30 वर जाऊन धडकली. अजूनही मात्र 28 धावांची आवश्यकता. इथे मात्र अगदी चांगला चेंडू पुन्हा एकदा स्वतःला मात्र सावरला आणि पुढचा चेंडू खूप चांगला हाताळला गेला. तर पाहता पाहता 3 चेंडू संपतायत या षटकातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी राहतोय तो या सामन्यातला. तर 28 धावा करायचे आहेत शेवटचा 3 चेंडूचा खेळ असताना शिल्लक. आज मात्र प्रेक्षकांची संख्या नक्कीच वाढते, कारण आज चांगले दर्जेदार संघ आपल्याला इथे पाहायला मिळतात. रोजच चांगले संघ होते, परंतु आजचा दिवस जर सर्वांसाठी बराचसा सुट्टीचा दिवस आहे.
शनिवारचा दिवस असल्यामुळे अर्धा दिवस सुट्टी असते, परंतु इथे मात्र निश्चितच फलंदाज एक धाव पूर्ण करताना आपण पाहतोय. अशा प्रकारे धाव जोडली गेली आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचला तो धावफलकावर 31-31. अजूनही 27 धावांची आवश्यकता, मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. इथे चेंडू थोडंसं हवेमध्ये बुजाई त्यांनी पटकात जरूर मारलाय, पण तो कॉट अँड बोल्ट स्वतः गोलंदाज चेंडूला कॅच केला आणि फलंदाज बाद झाले. संघाचा 6वा गडी बाद, 6 बाद 31. असं ही कामगिरी आपण सध्या पाहतोय. बोबा 11 संघाकडून घोर निराशा आज प्रेक्षकांची झालेली की या संघाकडून आज चांगला आम्हाला खेळ पाहायला मिळेल, परंतु आज निश्चितच उजवी कामगिरी राहिली सध्या म्हणावी लागेल. ती अन्वी स्पोर्ट्स मुस्तारणे संघाकडून प्रथमतः बॅटिंग करताना 57 धावा, त्यानंतर विकेट घेताना देखील चांगली कामगिरी केली आहे. आणि अशा प्रकारे या सामन्यातला अखेरचा हा चेंडू आपण पाहतोय आणि अखेर मात्र ती सरशी झाली ती अन्वी स्पोर्ट्स मुस्तारणे संघाकडून. अतिशय सुंदर एक खेळ करताना हा संघाने बाजी मारली आहे सामन्यामध्ये, परंतु या स्पर्धेत आपण सहभाग दाखवला त्याबद्दल आम्ही नक्कीच इथे गोड कौतुक करतोय. ते बोबा 11 खानोली संघाचं की आपण सहभाग दाखवून या आपल्या आयोजकांना साथ दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप तुमचं पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर अभिनंदन असेल मुस्तारणे संघाचं. या सामन्यातला सामनावीर एकमेव नाव समोर येत आहे आणि ते म्हणजे आताच विशाल दिनकर. अतिशय अष्टपैलू कामगिरी राहिली, 4 गडी बाद करले आणि त्यासोबत 27 धावांची एक बेहतरीन पारी जी संघाला विजय गुण दिले. तर विशाल दिनकर आपण यायचे स्टेजवर निश्चित आपल्याला इथे सन्मान केला जाईल चांगला या अष्टपैलू कामगिरी बद्दल. विशाल या निश्चितच आमचे सन्माननीय आदरणीय पाहुणे इथे उपस्थित आहेत. दिनेशजी कोदे साहेब त्यांच्या हस्ते आपण इथे हे बक्षीस देऊयात, कारण त्या ट्रॉफीज आपल्याला दिल्यात त्यांच्या माध्यमातून. ते ॲडव्होकेट दिनेश कोदे साहेब विद्यमान सरपंच सारशे यांच्या हस्ते मात्र आपण हे बक्षीस देऊन या खेळाडूचा गौरव करतोय तो विशाल दिनकर यांचा. आणि त्यांच्या साथीला मात्र जयेश पाटील अध्यक्ष WC आहे, ते देखील त्यांना साथ देत आहेत त्या सुंदरशा या सन्मान